त्यांना फंड रेज करणं सोपं होईल आणि लोकांचा एक विश्वास देखील या आपल्या शासकीय प्राधिकरण असल्यामुळे वाढेल आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर टप्प्याटप्प्याने आपण ह्या योजना राबवतोय। त्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं देण्याचं, त्याचं एक पाऊल आपण टाकलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्याचबरोबर SRA अभय योजनेला 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपण मुदतवाढ दिलेली आहे। ती अभय योजना तिची मुदत संपली होती। काही SRA योजना ज्या आहेत त्या वंचित झाल्या होत्या त्यापासून नागरिक, त्यामुळे ते देखील SRA अभय योजनेला 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपण मुदतवाढ देतोय। SRA प्रकल्प आता मोठ्या प्रमाणावर सुरू होतील, त्याच्या तक्रारी त्याच्या 2000च्या वरती काहीतरी केसेस आहेत, त्यामुळे ह्याचा जलद निपटारा करण्यासाठी AGRC जे आहे त्याची देखील संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून जे केसेस सुरू आहेत या केसेस तात्काळ युद्धपातळीवर सोडवता येतील आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल आणि पुनर्विकासाचा मार्ग जो आहे मोकळा होईल। म्हाडाच्या ओसीसाठी देखील अभय योजना जी होती त्याला देखील आपण 31 डिसेंबर 2026 पर्यंत 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। यामध्ये देखील म्हाडाचे जे रहिवासी आहेत त्यांना देखील याचा लाभ होईल। त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या लीज प्लॉटवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची जी घरं आहेत ती घरं 83 अशा वसाहती आहेत, 83 प्लॉट आहेत आणि त्याकरिता देखील जे काय प्रीमियममध्ये सवलत देणं, इतर जे काही इन्सेंटिव्ह FSI देणं, यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत, जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत, इतर कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत, या सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पुनर्विकासामुळे न्याय मिळेल आणि चांगली घरं मिळतील। त्याचबरोबर फनेल झोनचा जो रखडलेला प्रश्न होता, आता मुख्यमंत्री महोदयांनी खालच्या सभागृहात देखील त्याच्यावर सुतोवाच केलं होतं म्हणून निवेदनामध्ये, रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास जे फनेल झोन आहे, फनेल झोनमध्ये जे हाईट रेस्ट्रिक्शन आहे त्या हाईट रेस्ट्रिक्शनमुळे त्यांना पूर्ण FSI वापरता येत नाही आणि तो FSI वापरता न आल्यामुळे पुनर्विकासाला खीळ बसलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी जसं पुन्हा एकदा मी सांगतो, प्रधानमंत्री महोदयांचं हाऊसिंग फॉर ऑल हे जे काही स्वप्न आहे, संकल्पना आहे, त्याला एक गती देण्यासाठी आम्ही इथं जे पुनर्विकासाच्या योग्य ज्या इमारती आहेत धोकादायक आहेत त्यांना वाढीव FSI देतो। EWSला 300 चौरस फूटपर्यंतचा FSI विनामूल्य प्रदान करण्यात येणार आहे। त्याचबरोबर LIG